नमस्कार, मी वैद्य रुपेश साळुंखे, अत्रिवर्ध मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद सेंटर, टिळकवाडी बेळगावीमधून. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला उच्च रक्तदाब, ज्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो, तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती देतोय. तर उच्च रक्तदाबाला आपण सायलेंट किलर असं समजतो, बिकॉज दैनंदिन जीवनात या आजाराची कोणती स्पेसिफिक लक्षणं युजली नाही दिसत. अजिबात लक्षणं नसतात असं नाही आहे त्याचा अर्थ, पण युजली उच्च रक्तदाबाची तशी लक्षणं खूप कमी दिसतात. तर साधारण या आजाराचं प्रमाण 33% आहे शहरी लोकांमध्ये. याचा अर्थ प्रत्येक तिसरी व्यक्ती ही हायपरटेन्सिव्ह असते आणि त्याला आपण हायपरटेन्सिव्ह आहोत याची जाणीव नाही होत, कारण की त्याची लक्षणं त्याला नाही कळत. तर नोकरीतील इन्शुरन्स पॉलिसीच्या वेळेला केलेली तपासणी किंवा शस्त्रकर्मापूर्वी केलेली तपासणी किंवा वैद्यकीय तपासणी डेली रुटीनमध्ये आम्ही जे पेशंट्स बघतो, ऑर एल्स मोफत शिबिरांमध्ये ज्या रुग्णांची तपासणी होते त्यावेळेला हा आजार उघडकीस येतो आणि मग त्याला कळतं की आपल्याला ब्लड प्रेशर आहे. तर असा हा उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर याचं सामान्य स्वरूप काय असतं, तो किती असावा, बेसिकली तो किती नसावा किंवा किती असल्यानंतर तुम्हाला वैद्यांना किंवा तज्ज्ञ डॉक्टरांना भेटणं जास्त गरजेचं असतं. त्या आजाराची सामान्यतः लक्षणं कोणती दिसतात उच्च रक्तदाबाची, आणि ती लक्षणं जर दुर्लक्षित राहिली तर मग त्याचे दुष्परिणाम शरीरावर काय होतात याविषयी मी माहिती देतोय. बघा, हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. तर रक्तदाब म्हणजे नेमकं काय, तर आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहत असताना रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर रक्ताचा जो दाब पडतो त्याला रक्तदाब असं म्हणतात. खरं तर डोक्यांपासून ते पायांच्या पेशींपर्यंत सर्वत्र माफक रक्तपुरवठा व्हावा या उद्देशाने हृदयाची जी उठाठेव असते, हृदयाकडून जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नामध्ये हा रक्तदाब तयार होतो. तर हा रक्तदाब किती असावा, खरं तर याच्याविषयी खूप मतांतरं आहेत. इनफॅक्ट 20 ते 30 वर्षांपूर्वी जे नंबर्स असायचे नॉर्मल रक्तदाबासाठी, नॉर्मल ब्लड प्रेशरसाठी, तर तुमचं वय अधिक 100 म्हणजे समजा जर तुम्ही एक 50 वर्षांचे असाल तर 50 अधिक 100 म्हणजे 150 पर्यंत सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हा ॲट द एज ऑफ 50 इज कन्सिडर्ड एज अ नॉर्मल ब्लड प्रेशर. बट नाव डेज हे नंबर्स खूप चेंज झालेत, आपल्याला जास्त खोलात जायचं नाही आहे. पण सध्या तरी 120-80 तुमचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 120 हवं आहे आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 80 हवं आहे. सो दिस इज कॉल्ड एज अ नॉर्मल नंबर्स ऑफ ब्लड प्रेशर. तर साधारण जर समजा तुमचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 130 पर्यंत वाढलं तर त्याला एलिव्हेटेड ब्लड प्रेशर म्हणतात. इट इज नॉट अ हायपरटेन्शन एट ऑल, इट्स अ एलिव्हेटेड ब्लड प्रेशर. जर समजा तुमचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 140 पर्यंत गेलं आणि डायस्टॉलिक 80 to 90 इन बिटवीन असेल तर इज कन्सिडर्ड ॲज स्टेज 1 हायपरटेन्शन. तर स्टेज 1 हायपरटेन्शनमध्ये युजली नुसती लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि डाएट जर दिलं तर मग ते नक्कीच रक्तदाब व्यवस्थित नॉर्मल होतो. पण जर स्टेज 1 हायपरटेन्शनमध्ये रिस्क फॅक्टर्स असतील तुमच्याकडे, रिस्क फॅक्टर्स याचा अर्थ समजा तुम्ही अल्कोहोलिक असाल, तुम्हाला तंबाखू खाण्याची सवय असेल, इतर व्यसनं असतील स्मोकिंगसारखी, तुम्ही लठ्ठ असाल, तुम्हाला रक्तदाबासोबत दम्याचा त्रास असेल किंवा डायबिटीस असेल किंवा इतर किडनीचे विकार असतील किंवा पचनेंद्रियाच्या गंभीर तक्रारी असतील, तर मग मात्र नुसतं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि डाएट याद्वारे तो स्टेज 1 हायपरटेन्शन नाही कंट्रोल करता, मग त्याला त्या कारणानुसार काही विशिष्ट औषध द्यावी लागतात. तर स्टेज 2 हायपरटेन्शनमध्ये तुमचं सिस्टॉलिक शुड बी मोर दॅन 140, 140 पेक्षा जास्त असायला हवं, आणि डायस्टॉलिक मोर दॅन 90 जर असेल तर इट इज कॉल्ड एज अ स्टेज 2 हायपरटेन्शन. आणि मग याच्यामध्ये मात्र नुसती लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि डाएट याच्यावर हा रक्तदाब नाही कमी होत. तर कोणती कारणं घडत आहेत त्या आजारासाठी त्यानुसार मग औषधं घ्यावी लागतात. स्टेज 3 हायपरटेन्शन्समध्ये सिस्टॉलिक शुड बी अराउंड 180, 180 पर्यंत जर रक्तदाब असेल आणि डायस्टॉलिक मोर दॅन 90 असेल
दॅट इज कॉल्ड द स्टेज 3 हायपरटेन्शन्स. आणि मग यावेळेला मात्र मग घरगुती उपाय करणं किंवा नुसती लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स किंवा नुसता स्पेसिफिक डाएट करून काय फायदा नाही होत. तुम्हाला औषधं घ्यावीच लागतात स्टेज 3 हायपरटेन्शन्समध्ये. या हायपरटेन्शन्समध्ये अजून एक एंटिटी सापडते दॅट इज कॉल्ड द हायपरटेन्सिव्ह क्रायसिस, की ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर म्हणजे सिस्टोलिक हे अराउंड 180 पर्यंत असतं आणि डायस्टोलिक हे अराउंड 120 पर्यंत असतं. 180 120 जर असे नंबर्स असतील आणि कन्सिस्टंटली असतील तेव्हा मात्र नक्कीच तज्ज्ञांचा व्यवस्थित सल्ला घेऊन प्रॉपर रेस्ट घेणं आणि ते ब्लड प्रेशर नॉर्मल करणं फार गरजेचं असतं खरं तर. तर या रक्तदाबाची कारणं काय असतात? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धकाधकीचं जीवन, भोगप्रधान संस्कृती अर्थात सेडेंटरी लाईफ, रुटीन आहे ते सगळ्यांसाठी, सततची होणारी चिडचिड, अतिसंशय प्रवृत्ती, ईर्ष्या किंवा मत्सर किंवा द्वेषी भावना, कामाचा अतिरेकपणा किंवा सतत नफ्याच्या आकडेवारीमध्ये मग्न असणं, सर्वच क्रिया अति जलद करण्याचा प्रयत्न किंवा एकाच वेळी अनेक काम करण्याची सवय असते बऱ्याच जणांना. एकाच वेळी अनेक कामं करण्याची प्रवृत्ती असते नाही का. इट्स अ रुटीन नावडेज. टी व्ही बघत असताना जेवण करणं किंवा मुलांचा अभ्यास घेत असताना पेपर वाचणं. थोडक्यात काय तर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम संपवणं किंवा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कामं पूर्ण करणं, याला जे यशाचं गमक मानतात त्यांच्यामध्ये नक्की रक्तदाब दिसतो. त्याच्यासोबत ताणतणावयुक्त पोषक व्यवसाय असेल, पित्तप्रधान प्रकृती असेल किंवा पित्त वाढवणारा आहार व्यवहार जर तुमच्या हातून घडत असेल, तेलकट किंवा तुपकट पदार्थांचा अतिवापर, व्यसनाधीनता, मग अल्कोहोल आहे, टोबॅको आहे, स्मोकिंग आहे किंवा वाढत्या वयासोबत वाढत जाणारं वजन, अशा बऱ्याचशा गोष्टी खरं तर रक्तदाबासाठी कारणीभूत असतात. काहींच्या बाबतीत तर रक्तदाब हा घराण्याची देणगी दिसून येतो. म्हणजे समजा जर तुमच्या आईला असेल, वडिलाला असेल, मोठ्या भावांना असतील किंवा काकांना असतील तर मग नक्कीच तो रक्तदाब तुमच्या बाबतीत आशीर्वाद स्वरूप तो देणगी ठरू शकतो. इतर जुनाट शारीरिक आजार आणि त्या आजारांची मानसिक चिंता, तर जुनाट पचनसंस्थेचे विकार म्हणजे आम्लपित्ताच्या तक्रारी असतील, पोट गच्च होणं, पोटात गॅसेस पकडणं किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सारखे आजार किंवा मुळव्याधी सारखे आजार खूप जुनाट असतील. यकृताचं मंदावलेलं कार्य हे खरं तर रक्तदाब वाढवतं. श्वसन संस्थेचे विकार मग दमा, धाप, खोकला आणि अशा आजारांसाठी घेतले गेलेली स्टिरॉइड्स हे तुमचं रक्तदाब वाढवतात. मूत्रपिंडांची विकृती, किडनी फेल्युअर्स, एस्पेशली क्रॉनिक किडनी डिसिजेसमध्ये रक्तदाब हा सेकंडरी हायपरटेन्शनमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला दिसून येतो. त्यासोबत गर्भनिरोधक गोळ्यांचा जर अतिवापर केला गेला तर मग नक्कीच रक्तदाब वाढतो. अंतस्रावी ग्रंथींची विकृती बऱ्याच स्त्रियांमध्ये असते, थायरॉइड सारखे आजार ज्याला आपण म्हणतो, आणि मग त्याच्यामुळे असणारं ओबेसिटी आणि मग ओबेसिटी बरोबर असणारं हे रक्तदाब. तर अशी बरीचशी कारणं खरं तर रक्तदाबामध्ये सांगता येतात. तर रक्तदाब हा सगळ्यांमध्येच असतो. तो रक्तदाब वाढला की त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. आणि मग हा वाढलेला रक्तदाब कोणती लक्षणं युजली दाखवतो शरीरावर, तर त्याला सायलेंट किलर म्हणताय. ह्याचा अर्थ बाहेरून त्याची लक्षणं युजली नाही दिसत. इसेन्शियल हायपरटेन्शनच्या बाबतीत बोलायचं झालं तर इसेन्शियल हायपरटेन्शनमध्ये आपलं शरीर काही काळापुरतं मुद्दाम आपला रक्तदाब वाढवतं. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, काही विशिष्ट कालावधीसाठी, विशिष्ट मर्यादेत आपलं शरीर तो रक्तदाब वाढवतो नाही का. अचानक असामान्य झालेली शारीरिक हालचाल असेल किंवा अचानक उत्पन्न झालेला मानसिक गोंधळ असेल किंवा भावनिक घडामोडी असतील किंवा औषधं खाल्ल्यानंतर, मद्यपान केल्यानंतर किंवा तंबाखू सेवनानंतर शरीर हे तात्पुरत्या काही कालावधीसाठी आपला रक्तदाब वाढवतो. त्याला इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणतात. बऱ्याच वेळेला प्रत्येकाला अनुभव असतो हा. तुम्ही जिमिंग करत असाल, तुम्ही सायकलिंग करताना किंवा स्विमिंग करताना किंवा पळताना किंवा टेकडी चढताना तुमचा रक्तदाब हा 140, 160, कधी कधी 180 पर्यंत जातो.
मग एवढा रक्तदाब वाढलाय आणि मग लगेच हार्ट अटॅक आलाय किंवा लगेच हातपाय वाकडे होऊन त्या व्यक्तीला पॅरालिसिसचा झटका आलाय असं नाही दिसत. कारण की तो त्या विशिष्ट कालावधीसाठी, विशिष्ट परिस्थितीसाठी तो गरजेचा रक्तदाब असतो. परंतु कन्सिस्टंटली जर तुमचा रक्तदाब हा अबाव 150, 160 राहायला लागला तर मग मात्र नक्कीच काही विशिष्ट लक्षणं दिसतात. बऱ्याच वेळेला तर तो एकही लक्षण न दाखवता शरीरामध्ये मुरलेला असतो आणि बऱ्याच व्यक्तींमध्ये मग सकाळी उठल्यानंतर डोकं जड होणं किंवा डोकं दुखणं, डोळे, हात, पाय यांच्या ठिकाणी मुंग्या जाणवणं किंवा त्या ठिकाणी तो जडपणा जाणवणं, डोळ्यांच्या भोवताली सूज जाणवणं किंवा दृष्टीदोष, हळूहळू वाढत जाणारं अंधत्व किंवा हळूहळू वाढत जाणारे नंबर्स, कानात आवाज येणं किंवा सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर सूज जाणवणं किंवा सततची असणारी गोंधळलेली मानसिकता, उगाचच मोठ्याने बोलण्याची सवय बऱ्याच जणांना असते. खरं तर अस्वस्थता असते, त्यांना कोणत्याही प्रकारचे आवाज सहन नाही होत. अशा व्यक्तींना सतत थकवा जाणवत असतो किंवा मानसिक दौर्बल्य असतं, लवकर झोप लागत नाही, अपचन किंवा भुकेतील विसंगती किंवा वाढत जाणाऱ्या पचनांच्या तक्रारी, पोट गच्च होणं, पोटात गॅसेस होणं किंवा सतत पोटातील किंवा हृदयातील अवयवांवर जाणवण्या इतपत दाब हा रुग्णांमध्ये स्पेसिफिकली आढळतो. जर ही दिसणारी लक्षणं जर तुमच्याकडून दुर्लक्षित राहिली तर मग मात्र हळूहळू हृदयाची कार्यक्षमता मंदावत जाते, मेंदूला सूज येते, नेत्रांमध्ये बिघाड होतो, दृष्टीदोष वाढायला लागतात किंवा नेत्रपटलांचे व्याधी ज्याला आपण हायपरटेन्सिव्ह रेटायनोपॅथी म्हणतो तर तशा स्वरूपाचे काही व्याधी दिसायला लागतात. हळूहळू तुमच्या रक्तवाहिन्या अरुंद, कठीण आणि जाड व्हायला लागतात. किडनीची नासाडी होते. खरं तर हाय ब्लड प्रेशर कन्सिस्टंटली राहिलं बॉडीमध्ये दॅट इज कॉल्ड हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी आणि तो खरं तर फार गंभीर आजार असतो आणि मग त्याच्यामुळे हळूहळू लघवीतून अल्ब्युमिन जायला लागतं किंवा पांढऱ्या पेशी जायला लागतात. चेतातंतूंना आघात बसतो हाय ब्लड प्रेशरमध्ये स्पेशली. दृष्टिमांद्य, हळूहळू तुमची नजर अंधुक होत जाते. खरं तर चालताना, पायऱ्या चढताना, काम करताना दम लागायला लागतो. हळूहळू चालताना किंवा काम करताना अचानक तोल जातो, अंधारी मारते डोळ्यांसमोर, छातीत धडधडायला लागतं. मूत्रपिंडाच्या विकृतीसह जर रक्तदाब असेल तर मग चेहऱ्यावर, पायांवर सूज जाणवते, मळमळतं, उलट्या जाणवतात त्या पेशंट्समध्ये. काही स्त्रियांमध्ये रक्तदाब असेल तर पाळीच्या वेळेला अतिप्रमाणात रक्तस्राव दिसून येतो आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला गळ्याच्या भोवतालच्या रक्तवाहिन्या थोड्याशा फुगलेल्या जाणवतात. कधी कधी 7व्या किंवा 8व्या महिन्यात उलटी, चक्कर सोबत जो रक्तदाब दिसतो तो फिटेसोबत त्या रुग्णाला त्रास देत असतो. खरं तर या आजाराचं व्यवस्थित निदान करण्यासाठी ECG, इकोकार्डिओग्राफी, ब्लड प्रेशर रेकॉर्डिंग ॲटलिस्ट ऑफ कॉन्झिक्युटिव्ह 7 days, कंटिन्युअस 7 ते 8 दिवस विशिष्ट वेळेला जवळच्या डॉक्टरांकडून तुमचं ब्लड प्रेशर रेकॉर्ड ठेवा. ते फार इम्पॉर्टंट असतं. ब्लड प्रेशर खरोखरच तुम्ही हायपरटेन्सिव्ह आहात की नाही याचं निदान करण्यासाठी. इवन तुम्हाला ॲमेझॉनवर ॲम्ब्युलेटरी BP मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंट सुद्धा अवेलेबल असतात की ज्याच्यामध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ 24 hour पिरियड्समधलं ब्लड प्रेशर रेकॉर्ड्स व्यवस्थित सापडतं आणि ते खरं तर फार इम्पॉर्टंट टूल आहे सध्या ब्लड प्रेशर तुम्हाला आहे की नाही, म्हणजे उच्च रक्तदाब आहे की नाही याचं निदान करण्यासाठी. तर या सगळ्या रेकॉर्ड्स बरोबर कोणत्या कारणाने रक्तदाब वाढू शकतो किंवा रिस्क फॅक्टर्स काय असू शकतात तुमच्या शरीरात याचं निदान करण्यासाठी मग रिनल प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल किंवा लिपिड प्रोफाईल आणि गरज वाटल्यास मग रिनल डॉपलर स्टडी फार इम्पॉर्टंट असतात. तर मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उच्च रक्तदाब, त्याचं सामान्य स्वरूप, त्याच्यामुळे युजली दिसणारी लक्षणं आणि मग त्याचं निदान कसं करावं किंवा ती लक्षणं जर दुर्लक्षित राहिल्यास तुमच्या शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात याच्याविषयी माहिती शेअर केली आहे. खरंच मी तुमचा आभारी आहे.
हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल. लवकरच पुढच्या भागात मी तुम्हाला उच्च रक्तदाबासाठी आवश्यक असणारी पंचकर्म किंवा आयुर्वेद उपचार किंवा घरगुती उपाय किंवा मग डाएट, वाय इट इज मोस्ट इसेन्शियल टूल नाव डेज, किंवा लाईफ मॉडिफिकेशन्स, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स काय इम्पॉर्टंट आहे त्याच्याविषयी मी माहिती शेअर करेन. खरंच हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहे. नमस्कार.